आणि त्याच्याबरोबर 12 ज्युनियर इंजिनियर त्या डेप्युटी इंजिनियरच्या हाताखाली असतात आणि त्या 12 जणांच्या खाली जवळपास 35 ते 36 वायरमन, लाईनमन, सुपरवायझर एवढी यंत्रणा असते. तेवढी सगळी यंत्रणा कुरुल सब डिव्हिजनच्या अंतर्गत मंजूर झाली. 12 पदं मंजूर झाली आणि त्याचबरोबर कुरुलच्या करता सेपरेट डेप्युटी इंजिनियर मंजूर झाला. तो मंजूर नुसता नाही झाला, देवकर नावाचे डेप्युटी इंजिनियर मागच्या 2 महिन्यापूर्वी त्यांची नेमणूक सुद्धा झाली आणि त्यांनी काम सुद्धा सुरू केलं. आता तुम्ही जागा एकदा उपलब्ध झाली की त्या ठिकाणी ते काम सुरू होईल आणि पद मंजूर झाल्यात. फक्त आता जागा मिळाली, कदाचित ती झाली पण असेल, जागा मिळाली की काम सुरू होईल आणि आज या ठिकाणी सब डिव्हिजन आणि त्याचबरोबर आज आमदार साहेबांच्या साक्षीने तुम्हाला शब्द देतो, भविष्य काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा कुरुलला करायचं का कामतीला करायचं. अनगरला गेलेलं अप्पर तहसील कार्यालय हे कुरुल किंवा कामतीमध्ये आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हेच अप्पर तहसील कार्यालय आणि तुमच्या कामती पोलीस स्टेशनला उन्नत करून आज तिथं एपीआय दर्जाचा अधिकारी आहे, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. त्याच्याऐवजी जसं मोहोळमध्ये पोलीस इन्स्पेक्टर बसतो, पीआय पोलीस निरीक्षक दर्जाचं पोलीस स्टेशन जे कामतीला आहे ते पोलीस निरीक्षक दर्जाचं पोलीस स्टेशन करण्याचा देखील त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो. हा मोहोळचा जो दक्षिण भाग आहे, ह्या दक्षिण भागाचं जे महत्व अनगरकरांनी कमी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ते त्या ठिकाणी अनगरपेक्षा सुद्धा दुपटीने या भागाचं महत्व वाढवण्याचं काम हे आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये तुमच्या सगळ्यांच्या त्या ठिकाणी साक्षीनं आणि तुमच्या पाठिंब्याच्या जीवावर आम्ही करू. दिला या गावामध्ये 18 पगड जातीचा लोक राहतात. अण्णासाहेबांनी आता सांगितलं की 45 लाख रुपयाचा निधी दिला आणि आज त्या ठिकाणी राज्यामध्ये मी तर काय कुठला जिल्हा परिषदचा सध्या सदस्य नाही, आमदार साहेब निवडून आलेले आहेत, परंतु आज अशाही परिस्थितीमध्ये ते तुतारी चिन्हावर निवडून आले. तांत्रिक दृष्ट्या आमदार साहेब जे ते विरोधी पक्षाचे झाले, फक्त सत्ताधारी पक्षाला निधी दिला गेला आणि त्यामुळे आम्हाला देखील बऱ्याच गोष्टीला मर्यादा आल्या. अशाही परिस्थितीमध्ये फक्त कुरुल गावामध्ये 45 लाख रुपयाचा निधी दिला आणि आज संपूर्ण कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये मागच्या 2 महिन्यात 4 कोटी रुपयाचा निधी एकट्या उमेश पाटलाच्या माध्यमातून दिला आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून त्याच्या दुप्पट 4 कोटीच्या दुप्पट किती झाले 8 कोटी रुपये, जवळपास 90 पाण्याचे रस्ते, प्रत्येक रस्त्याला 20 लाख रुपये या पद्धतीने आमदार साहेबांनी मंजूर करून आले. आज मी त्या ठिकाणी मिरीला गेलो होतो. मिरी उडूसं गाव आहे, मिरीचे 2 भाग आहेत, एक पुनर्वसित झालेलं मिरी आणि एक जुनं गावठाण असलेलं मिरी. येनकी पासून मिरीला जायचा रस्ता जो आहे हा रस्ता या अनगरकरांच्या ठेकेदारांनी 3 महिन्यापूर्वी केला. 3 महिन्यापूर्वी झालेला रस्ता आज तिथं अस्तित्वातच नाही, अख्खा रस्ता खाऊन टाकला. एका पावसामध्ये अनगरकरांच्या ठेकेदारांनी केलेला रस्ता जो आहे तो धुवून गेला. कोण मान्यवर असतील तर बोलवा तुम्ही. अनगरकरांच्या पायाची नोंद लावण्याचं काम इथल्या लोकांनी केलं. आपल्याला या पुढच्या काळामध्ये याच्यात दुरुस्ती करायची. मध्यंतरी आपल्या म्हणून संपूर्ण मोहोळ तालुक्यावर महापुराचं संकट आलं. 100 वर्षाच्या इतिहासात एवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस यावर्षी मोहोळ तालुक्यात झाला. महापूर आला, सिना नदीला महापूर आला, भीमा नदीला आला, भोगावती नदीला आला. हजारो शेतकऱ्यांची घरं पाण्याखाली गेली, शेती पाण्याखाली गेली, उभा संसार उद्ध्वस्त झाला, शेती उद्ध्वस्त झाली, डोळ्यात देखत पिकं पाण्याखाली गेली आणि जे काही शेतामध्ये पिकवलं होतं ते सगळं पाण्यामध्ये बुडून गेलं. पीक नुसतं बुडलं नाही तर आमच्या शेतकऱ्याचा संसार बुडला. आणि अनगरचा तो काळा राजे पाटील म्हणतो या वर्षी पावसाची कृपा झाली. अरे जिथं पावसाची अकृपा झाली, आमच्या शेतकऱ्याचा संसार उद्ध्वस्त झाला, त्याची पिकं उद्ध्वस्त झाली, गरम पाण्यात बुडून गेली. आणि काळाराजे पाटील या वर्षी ऊसाचं पीक जोमाने येणार आणि माझा कारखाना जोरात चालणार म्हणून पावसाची कृपा झाली अशी भाषा करतो. हे मळ्यावरचं लोणी खाणारे अवलाद आहे, एवढं लक्षात ठेवा. याला शेतकऱ्याचं काही पडलेलं नाहीये. जर शेतकरी त्या ठिकाणी
पाटील, राजाभाऊ खरे आणि आम्ही सगळे लोक, अण्णासाहेब पाटील आमचे सहकारी, आज त्या शेतकऱ्यांच्या करता, त्याच्या आसुला पुसण्याच्या करता आम्ही त्या शेतकऱ्यांकडे गेलो. नुसतं तेवढंच काम केलं नाही, नुसती सहानुभूती नाही, तर त्या शेतकऱ्यांना आम्ही मदत करण्याचं काम देखील केलं. त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचं काम केलं. शासन दरबारी आवाज उठवला, जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावले, कलेक्टरला, त्या ठिकाणी तहसीलदारला फोन लावले. एवढंच नव्हे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याच्या करता म्हणून त्या ठिकाणी भूमिका मांडली. आंदरकर कुठे गेले? काय नाही तुम्हाला वाटलं? आज एवढ्या वर्ष, 40 ते 50 वर्ष या लोकांनी आपल्याला मतं दिलेली आहेत, आपल्या हातात सत्ता दिलेली आहे, आपली आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद हे सगळं या मोहोळ तालुक्याच्या या सर्वसामान्य गोर गरीब शेतकरी वर्गाने आपल्याला दिलेलं आहे. आज तो अडचणीत असताना किमान सांत्वन करण्याच्या करता तरी गेलं पाहिजे. परंतु आंधळचे पाटील सांत्वन करायला कुठे गेले? एक व्हिडिओ आला होता सांत्वन करायला गेल्या, तुम्ही सगळ्यांनी बघितला असा. एक व्हिडिओ आला होता, पावसामध्ये असे इजारवर करून चालत चालले होते पाटील. आणि बारकाईने व्हिडिओ बघितला तर तो व्हिडिओ होता अनगर मधल्या शंकरनगरचा. आता तुम्ही म्हणताल की अनगर मधल्या शंकरनगर मध्ये आहे काय? आता पहिला मला प्रश्न पडला की अनगर मध्ये नदीच नाही, अनगर मध्ये पूर कुठून आला? ओढा आहे तिथं. परंतु त्या ओढ्याच्या कडेला त्यांच्या मैत्रिणीचं घर शंकरनगरला. तिचं वेळ वाहून गेलं का काय? म्हणून बघायला पाटील गेले तुरुतुरुप. लोकांना वाटलं महापुरात शेतकऱ्याची घर वाहून गेली, ती बघायला गेलं काय? या वयात मैत्रिणीचं घर वाहून गेलं तर नवीन कुठलं शोधायचं? आणि तो त्या व्हिडिओचा रील करून सगळीकडे व्हायरल केलं माणिक साहेब. आणि पुराची पाहणी करायला मालक कसे तत्परतेने गेले. अरे मालकाची तत्परता फक्त तिथे शंकरनगरापुरतीच आहे.